नमस्ते नमस्ते, गुड मॉर्निंग. हां, बोला बोला, काय अडचण होती? कशासाठी फोन लावलेला आहे म्हटलं? बोला बोला बोला. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते सर. मी ट्रॅफिक पोलीस बोलत आहे. तर थोडंसं इथं एका ठिकाणी अडचण आलेली आहे. ते पूल आहे की नाही, थोडं त्याचं काम चालू होतं. परंतु ते जे जेसीबी आहे, हो, ते जेसीबी पडली बंद आणि त्यामुळे काय झालं, अर्धवट काम झालं. तिकडून काही गाड्या उभ्या आहे, इकडून उभ्या आहे, मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हटलं हे लोक काही सुधरून नाही देऊ राहिले, काय करावं काही आम्हाला समजायला मार्ग नाही. तर म्हटलं तुम्ही कोणत्या हालती तिथे या, थोडंसं हँडल करा. हो, कसं आमच्या कवर होऊन नाही राहिले, लोक म्हणजे अंगावर येऊन राहिला, काय करावं काय नाही, हे वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे. इकडूनही जाता येऊन नाही राहिला आणि तिकडूनही जाता येऊन राहिला. जेसीबी पडली बंद. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही एक काम करा, तुमचा आपला मोबाईल नंबर आणि तुमचं नाव आणि तिथचं लोकेशन माझ्या मोबाईलवर टाका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आता चाललो होतो रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत थोडासा प्रचार जनजागृती करायची हिशोबानं. परंतु काही अडचण नाही, मी तिथं येतो, त्यानंतर मी पुढच्या कामाला जातो. हां, ठीक आहे. चला ठीक आहे, मग मी येऊन जातो, तिथं लोकेशन पाठवून द्या. तेच म्हटलं सर, लवकर या बा. इथं खूप कसं गाड्या तिकडूनही जमा झाल्या, इकडून जमा झाल्या, मोठी अडचण झाली आहे इथं. या लवकर, या लवकर. काय देवदासराव, काय कसं काय म्हणलं? काऊन गाड्या काऊन थांबवल्या तुम्ही? हो, तुमच्या जन्मे आहे थांबवला, आता हे कटला काऊन, काय गडबड काय म्हणलं? ते काय सर, आय थिंक काय पान आरटीओ साहेबाची गाडी अर्धा घंटा झाला तिथून धकूनच नाही राहिली. मग काय तर 15-20 मिनिटं झाली का आता हे पुट्ट सांगू राहिलं, अर्ध्या तासापासून उभा म्हणे गाडी तिथंच आहे मग उभी. पण काय करता पुढे जाऊ ना, म्हणून म्हणलं थांबा बा जरासं. गेली की सटकली की बस आपण जायचं मग. मग आपल्याला काय भ्या लागते? हो, आता साहेब म्हणजे काय माणूसच आहे शेवटी, का का काय? कायले भ्या लागते एवढं? आपल्या गाडीत तर आम्ही 3 जण होतो. आणि काय बाकीचं चाललंय, आपले कागदपत्र आहे, नवीन गाडी आहे, लायसन बी आहे, आणि मग काय अडचण काय? आता ते यायला वाटते बा, कसं करा आता. झुमरायला म्हणलं चाल रे बा, आता नाही म्हणते, थांबा बरं, गडबड नाही करायला पुरं. हो, कुठं बसता बा. तर आता कसं करता म्हणलं, तुमची हिंमत आहे का? जाता का तुम्ही? टाकता पुढे. टाका तुम्ही, पा पोझिशन काय होती तर का मग शिराम भाऊ, तुमचंच कटलं आहे. जाता जा मग तुम्ही तिघं पुढे, मग आम्ही काढतो बरोबर. चला हो लुटे रे, हो काढा गाडी काढा म्हणलं. हो, काही भ्यायचं नाही, आपल्याला कागद आहे, सगळं आहे, सगळं आहे. लायसन आहे तुमच्याजवळ, मग काय अडचण आहे? चला आपण तिघं जाऊ गाडीत, चला. मग तुम्ही जाऊन कसं, आमच्याजवळ कसं मायाले इन्शुरन्स काढलेला नाही आहे. आणि यायचं आपलं जे भानूची गाडी आहे, कंदिलाबाजीची, हो, त्याचं PUC सर्टिफिकेट संपलेलं आहे. एकच वर्ष चालते ते, हो, तर त्याला 6 महिने शिल्लक झाले, अजून नाही काढलं. स्वस्त आहे तुमचं, 200 रुपये लागत नाही ते PUC सर्टिफिकेट लिहून काढलं असतं तर. बसा आता इथं. हो, काय रे, मग फालतू लट्टा होती तुमची कागद नसली की. इन्शुरन्स नाही म्हणता, अरे काढून घ्यायचा ना मग ते. चला आता यायच्या गाडीचे कागद नवे आहेत, सगळे इन्शुरन्स आहे, रोड टॅक्स भरेला आहे, सगळं आहे. माझं लायसन आहे. हो, मी होतो पुढे. हो, पाहतो हालावर काय आहे तर तुम्हाला फोन करतो मग. मग तुम्ही येऊन जा मग नंतर. चला ठीक आहे, म्हणजे काही जाते काय जाते पुरा खुलासा डिटेल काढून घेऊ तुम्ही. ओके. नमस्कार साहेब, नमस्कार. काय गडबड आहे का समोर? काही म्हणजे गाड्या जाऊन नाही राहिल्या? हो, तेच म्हणलं, काही जाता येत नाही का? काही अडचण आहे का काही? मग त्याच्यासाठी आवाज दिला तुम्हाला मी, की गाडी पुढे घेऊ नका. कारण की पुढे कसं झालं, आधीच त्याला 50 गाड्या एका मागे उभ्या आहे. हो, तेच तर लोक त्याला सुसू नाही देऊन राहिले. कारण की पुलाचं काम काय झालं, थोडंसं चालू आहे, 2 घंटे बाकी आहे. हो, JCB हे ते आलेलं आहे सगळ्या. हो, पण समोर जाऊन तुम्हाला उभं राहिल्यापेक्षा इकडून पर्यायी मार्ग काढा. नाही तर ते पुलाचं काम 2 घंट्यात होऊन जाईल. नाही तर मग तिकडून जा. हो, म्हणून आम्ही इथं उभं राहिलो, की ज्याला जे पर्याय योग्य वाटेल त्या हिशोबाने जा. हो, पण आमच्यापर्यंत आमची गाडी पाहिली की लोक तिकडेच थांबून राहिले, तिकडे अलीकडे पलीकडे. पण आता ते साहजिकच आहे की नाही, RTO गाडी म्हणलं की कसं. तेच तर आम्ही मोठी हिंमत करून आलो आता, काय सांगा तुम्हाला. हो, पण मी काय म्हणतो, ते काय सुरक्षा रस्ता आणि ते काय लावलेलं बॅनर आहे समोर, ते दिसून राहिलं, रस्ता सुरक्षा सप्ताह आणि हे न ते काय चालू आहे ते? हो हो, ते का, अरे बाबा, रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे, तर त्या अभियानाअंतर्गत कसं अपघाताचं प्रमाण कसं कमी होईल बा, हो, याची जनजागृती आमच्या वाहतूक विभागाकडून अकोला RTO ऑफिसर यांच्यामार्फत आमच्या ज्या परिसरामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहे. परंतु काय झालं, आम्हाला एखादा वक्ता पाहिजे. हो, एखादा वक्ता तुमच्या लक्षात घेण्यात आहे का हो? काही म्हणजे समजा परिचय असेल कुठं तर. ती काय मोठी गोष्ट आहे का हो? मला तुम्ही हे बा सांगा ना, मीच तर वक्ता राहिजो. हो, मी वक्ता हो, तुम्ही सांगा फक्त कार्यक्रम काही घ्या लागते आणि कुठं घ्या लागते. अरे कार्यक्रम आत्ताच घ्यायचा आपल्याला. हे जे 2 घंटे आता त्यानं थांबून ठेवलं पुलावाले आहे ना, हे गाड्यावाले तिथं मिरोमारो करून राहिले. हो, तर तिथं JCB वाल्याला धड काम नाही करता येऊन राहिलं, काहीच नाही. इकून टाकावं, ज्याला समजत नाही तेही त्याला सांगून राहिले, असा कर रे तसा कर रे. आता होऊनच राहिला, ते पूल झाला, आता मुरुम टाकला की निघते. पण आता 2 घंटे लोक त्याला सुसू देऊन नाही राहिले, तर आमचं कसं लक्षात आलं. हो, दत्ता साहेब म्हणे बा, हो, आमचे तायडे साहेब आहे ते. हो, तर तायडे साहेब म्हणे आपण असं करू, हो, इथं आपण सगळे लोक एकत्र जमा करू आणि तिथं त्याला जनजागृतीविषयक थोडंसं मार्गदर्शन करू. कारण की 2 घंटे टाईमपासही होईल आणि तिकडचा तोपर्यंत रोडही तयार होईल. अरे बाबा, हे तर मस्त आहे रे, मौके पे चौका. हुशार आहे साहेब तुम्ही. तर तायडे साहेब, मी काय म्हणतो, एक काम करा. हो, इथं समोर एखादी जागा पहा, एखादं वावर. हो, तिथं काही 2-3 समजा खुर्च्या नसल्या तरी चालते, आम्ही उभेच राहतो.
सगळ्याला म्हणा चहा पाण्याची व्यवस्था आहे व आर टी साहेबाकडून चला कार्यक्रमाला. बस झालं काम. 2 घंट्यापर्यंत त्याचं होऊनही जाते ना आपलं इकडे हे येऊन जाते मार्गदर्शन. मग तेच म्हणतो मी, तर असं करा ना मग. काय काव साहेब, आता ते मंदिर आहे बाजूनं, तिथं पाण्याची व्यवस्था आहे, तिथं जर बसले लोक तर चालेल का? तर समोर मंदिर आहे तिथं आपण कसं झाडाची सावली वगैरे आहे मस्त. पद्धतशीर लोकांना तिथं बोलवून घेऊ, चहाची व्यवस्था करू आपण. भले तसं काही विषय नाही. आम्ही काय फोन केला की तिकडे ते आपलं घेऊन येते कॅटली मोठी. तर आपण काम करू. एक तिथं आपलं म्हणजे चर्चासत्र आयोजितच करून टाकू. म्हणजे जनजागृती होऊन जाईल रस्ता सुरक्षेची. तर तुम्ही वक्ते हाच म्हणता, द्या मग ते जमकून काय घ्यायची ते घेऊन घ्या तुम्ही. नाही नाही नाही, काही नाही पाहिजे. आपलं विनामूल्य आहे आपलं. मार्गदर्शन काय त्याचा काही विषय नाही. फक्त एखादं पुस्तक गिस्तक असं ना त्याचं, म्हणजे थोडंसं मग ते थोडंसं वर लोकून जाते. तसं नॉलेज भरपूर आहे आपलं म्हणा. सगळ्याच क्षेत्रातलं आहे. फक्त थोडंसं आम्हाला म्हणजे पाहासाठी एखादं पुस्तक द्या तुमच्या क्षेत्रातलं. बाबा ते तर वाटाच लागतं आम्हाला. वाटणं आहे, बॅनर इकडे तिकडे, प्रसार चालूच आहे ना आमचा. मग आता ठिकठिकाणी आता म्हणजे कॅम्प चालू आहे, ठिकठिकाणी जनजागृती, शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्रतिज्ञा घेणं, जागजागी कार्यक्रम सुरू आहे आमचे. मग घ्या ना इथचा कार्यक्रम. मौखीपैकी चौका मारून द्या. लवकर लवकर लोक म्हणा चला 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 चहा पाण्याला चला. मंदिरापाशी बसून द्या. मी तिथं टुपकून येऊन टपकतो. ठीक आहे मग. तुम्ही हे बा तयारीत लागा, आम्ही जातो. तिकडचे सगळे लोक इकडे घेऊन येतो मग मंदिराजवळ. तुम्ही या लवकर तुमचं कटलं घेऊन. हो, ते आमचे काही लोक आहेत तिकडे. हो, ते लपून पाहून राहिले. तुम्ही काही जाता बा. हो, तुम्ही गेले की ते निघायच्या फिक्रीत होते. पण त्याला काही माहीत नाही पुढे असं असं झालं म्हणून. त्याला वाटते तुमची गाडी उभी आहे म्हणून ते थांबलेले आहे. तर त्याला आवाज देऊन देतो. मग कसं जराशी पब्लिक जराशी अजूक शिल्लक होते. बरोबर चालते ना मग. हे बा तुम्ही जा आणि त्यांना घेऊन या. मी इकडची सगळी पब्लिक बरोबर मंदिरापाशी घेऊन येतो. चहा पाण्यासाठी एक फोन करून देतो कॅन्टीनवाल्याला. तेवढंच आपलं जनजागृती होऊन जाते. विषय क्लोज. ठीक आहे मग जा तुम्ही घ्या घेऊन त्यांना. आपला जो रोड झालाच नाही बा. अरे का साहेब, म्हणलं काय रोडचं काम झालं नाही का म्हणलं जुना? काय कधी होईल म्हटलं? हे लोक वापस येऊन राहिले, काय अडचण काय म्हणलं? दादा हे बा 2 घंट्याचं काम आहे चालू आहे. आता JCB आलेली आहे. फक्त एक काम करा आता. तुम्ही आता सगळ्याला चहाची पाण्याची व्यवस्था इथं बाजून मंदिर आहे मोठं. तर तिथं आपलं परिसर आहे. तिथं मस्त बसा निवांत. 2 घंटे निचंती. तर त्यामुळे कसं आहे आता इथं गाडीत काही तपत बसू नका. हे सगळे लोक आता मी इकडेच आणलेले आहे बोलवून. मंदिरावरती चहा पाण्याची व्यवस्था आहे आमच्याकडून. हो का? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे 2 घंट्याचा काही विशेष नाही आता नाही. बरं बरं, चला मग तिकडेच बसायला पुरते. गाडी लॉक करतो, येतो मग सर. हो, इथंच आहे का बाजूला? इथं बाजूला मंदिर आहे इथं. मस्त असा परिसर आहे. झाडाखाली बसा, पाणी गिनी प्या, चहा येऊन जाईल. चला चला चला. हो साहेब बसा ना बाबा. कुठं तुम्ही इकडेच राहिले का? तिकडे आले लोक सगळे. चहा म्हटलं तर भंगाट पळत आले तर. चला चला. हो, ते कॅन्टीनवाल्याला केला का फोन? येऊन राहिला का? ते केला ना, आत्ताच केला. 100-125 कट घेऊन ये म्हटलं. कसं टेन्शनचं काम नाही. अजूनही गाड्या वाढल्या गेल्या तर. चला आले का लोक आपले? झाले जमा? वक्ता गिक्ता आला का आपला जाग्यावर? अरे बाबा वक्तानं ते तिच्या खुर्च्या गिरच्या बाताच इकडे तिकडे जमा केल्या आणि बिलकुल टापटीप पण बसवलं त्यानं. चला लवकर, तुमचीच वाट आहे. चला फटाफट. तर हे आपले जे मार्गदर्शक आहे मामा लुटेरे, हे आपल्याला जे काही आता आपला रोड दुरुस्त होण्याकरता साधारणतः 2 तासाचा अवधी लागणार आहे. त्या कालावधीमध्ये आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. रस्ता सुरक्षा जे काही अभियान आहे त्या अंतर्गत ते मार्गदर्शन करतील आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐका अशी अपेक्षा करतो. चहा लवकरच येणार आहे, त्यामुळे आपण उठून जाऊ नये. कारण की तिकडे जाऊन काही आपला रोड झाल्याशिवाय जाता येणार नाही. पहिले आम्हाला इन्फॉर्म होईल, त्यानंतर आम्ही तुम्हाला इथून पाठवून देऊ. ठीक आहे? तर आता काही हरकत नाही. मामा लुटेरे आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते सुरू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर्व बंधू भगिनी, उपस्थित आपले मान्यवर. योगायोग म्हणजे आपण कोणीही कोणाच्या ओळखीचे नाही. रस्ता आपला नादुरुस्त असल्यामुळे आपण इथं एकत्रित आलेलो आहे. कारण की आपल्या जे 2 तासाचा वेळ आहे तो वाया गेल्यापेक्षा त्याचा काहीतरी विनियोग होईल म्हणून आपण इथं एकत्रित आलेलो आहे. मंडळींनो, आपण समजून घ्या, अतिशय गंभीर असा विषय आहे. वाहतुकीचा विषय म्हणजे कसा आपल्या जीवाचा विषय आहे. 1.5 लाख लोक भारतामध्ये मरण पावतात सरासरी आणि महाराष्ट्रामध्ये 15 लाख लोक या अपघातामध्ये आपले जीव गमावतात. म्हणून या विषयाला आपण गंभीरतेने घेऊ. हे अपघात होतात कोणाचे? याचे कारण काय? आता तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. लोकांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकाळी फिरायला गेलं पाहिजे, परंतु काही फिरणारे महाभाग असे असतात, साधारणतः कॉलनीमधले 7, 8, 10, 15 लोक यांची टीमच बनते आणि सकाळी ते एकमेकाला उठवतात, बोलावतात आणि रस्त्यानं निघतात हायवेनं आणि रस्ता पूर्ण अर्धा आटून घेतात ते. कारण की तिकडून लक्झऱ्या सकाळच्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक यांनासुद्धा ते रस्ता ठेवत नाही. म्हणजे चालले आपलं जसं काही त्याच्या घरचा रस्ता आहे ती. मग अशा वेळेस अपघात झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी अंधार असते आणि ट्रकवाल्याला काही डुलकी येते. सकाळचा टाईम मोठा खराब काम आहे. मग त्याच्यातनी लंबे होते. म्हणून म्हणतो कसं आहे, अशी काही किस्से आहे याच्याहीमुळे अपघात होते. दुसरं कारण आपला जो फाटा असते, फाट्यावर आपण जे ग्रामीण भागाचे रस्ते असतात
हायवेला टच होतात. त्या हायवेवरच्या वाहनाला माहीत नसते की पुढचं वाहन इकडून येणार आहे आणि बेधडक हे रस्त्यावर डायरेक्ट येतात. हो, इकडे पाहणं नाही, तिकडे पाहणं नाही, चालला लगाचा. म्हणून असे अपघात फाट्यावर होतात. दुसरी गोष्ट, तिसरं अपघात टरेल लोकांच्या नव्हता. टरेल, हो, इतके टरेल लोक आहेत सांगतो तुम्हाला या जगातनी. हो, रस्ता माया अर्धा आहे बा, मी अर्ध्या रस्त्यातून चाललीन. हो, उलीशी लुना असते पण त्याची टिमटिमी. हो, पण ते अर्ध्या रस्त्यातून चालत ते. हो, मोठा तिकडे ते हॉलवो ट्रक जरी आला तरी सरकत नाही ते. हो, असं वाटते मागून 2 कंबळल्यात द्याव त्याच्या. हो, अशा प्रकारचे काही लोक असते जे टरेलपणा करतात आणि पुढे ओव्हरटेक करण्याचा मोठा त्यांना उल्हास असतो. माया एवढी गाडी कोणी चालवतच नाही. पुढे जाऊन कार्यक्रम होणार आहे भाऊ तुया, तू काही गडबड करू नको. एवढंच काय सांगा तुम्हाला. काही लोक आहे बा, टिबल सीट चौबल सीट आहे बा, हो, त्याच्यावर थैल्या आणि ते बाईन माणूस आणि लेकरं आणि पाखरं. हो, काही विचारूच नका तुम्ही. हो, इतकी त्याचं ओव्हरलोड त्या गाडीचा. ते हिरोंडा कंपनीवाला विचार करत असं की बरं झालं बा, क्षमता जास्ती दिली इंजिनची, कायच करावं राहायचं नाही का. हो, 7-8 लोक बसू जातात. हो, फक्त पोलीस लोक, RTO साहेब हे ते दिसले की मग बस आपले कन पुढे जाते. तर अजून पुढे गेले की बसले की खो मेरे बाई. हो, अशी रणनीती आपली झालेली आहे. पण ते RTO साहेबाचं काही जात नाही त्याच्यातनी. आपलं तिथं कार्यक्रम होणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि काही तर असे लोक आहे, हो, ज्याची गाडी बंद पडली, हो, तर मग कसं बा, हो, दुसरा मागून येते, अरे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बसा. हो, ते गाडीवर बसते आपला आणि हे मागून त्याला पाय लावते आणि चालला आपला लोटत पेट्रोल पंप आलो. हो, काऊन की पेट्रोल सरलं त्याचं. हो, म्हणजे सांगा, म्हणजे ते जाईन जीवानं हे याले घेऊन जाणार आहे ते. म्हणजे असे आपले लोक म्हणजे रस्त्यावर कोणकोणत्या प्रकारचे कृत्य करतात हे आपल्या दिसण्यात येतात. एक अपघात होण्याचं एक कारण आहे की बऱ्याचशा स्त्रिया ह्या मागं बसतात. त्यांचा साडीचा पदर हा पूर्ण त्या टायरमध्ये जातो. मागचा तो जोरजोऱ्याने सांगतो का रे, ते टायरमध्ये तुमच्या साडीचा पदर चालला ना. पण काय कोणी सुनत नाही. ती त्याच्या घोरात, कोणी मोबाईलच्या घोरात. हो, ते नवरा असते आपला मोबाईल लावून फोन आले आणि ते आपला हातातनी, एका हातातनी ते हँडल, मोठी बॅग, आणि ते बाई आपलं तिच्याच घोरात आणि तिकडे पदर घालते ते याच्यातनी आपल्या गाडीच्या टायरात की रामनाम सत्य. तर हे विषय झाला. दुसरा म्हणजे चालवणारा, हो, यानं बी थोडंसं कसं गतिरोधक पाहून गाडी चालवली पाहिजे. बाई मागं ते गतिरोधक होऊन पडली बी तरी त्याला पुढच्याला पत्ता बी नाही. पुढे जाऊन थांबवते तर म्हणते, अरे म्हणते कुठं गेली. अरे बा, स्पीड ब्रेकरवर काय गलंडली ना बावा. हो, अशी परिस्थिती निर्माण झाली. हो, दुसरं आणखी एक कारण आहे, 18 वर्षापेक्षा कमी. हो, पहा तुम्ही गाड्या चालवणारे पोरं पहा तुम्ही. हो, 18 वर्षही पूर्ण नाही झालं तरी ते गाडी घ्यायला तवरते ते. हो, हेच पाहिजे तेच पाहिजे. बापाला सुधरू देत नाही, भाकर गोळ नाही लागू देत ते. हो, 18 वर्षाच्या खालच्याले गाडी अजिबात द्यायची नाही. हो, त्याच्यानं तुम्हाला मायबापाला जेल भोगा लागल. हो, एवढं काम करा तुम्ही. त्याची गाडी चालवणं काही एवढी मामूल नसते. हो, दोस्त मित्र आले दाखवासाठी ते काय करतील नेम नाही ते. हो, बिलकुल ओव्हरटेक करणं, एकदम हातवारे करून गाडी चालवणं आणि त्याचा ताल नाही पावला जात आपल्याला, ते काही सांगण्यात मजा नाही. एवढंच नाही तर घर बसल्या काही आपत्ती तेही सांगता येत नाही. हो, कारण की गाडी घरापाशी येते. पूर्ण पब्लिकमधून, ट्रॅफिकमधून गाडी माणूस काढते. घरापाशी येऊन आपण गाडी थांबवतो, ज्यावेळेस आपण फाटक उघडतो, हो, त्यावेळेस नाही पाहत आपण इकडे ना तिकडे. मागचा एखादा गाडीवाला येते आणि आपल्या फाटकात जाऊन घुसते. आणि आपण बी लंबा आणि ते बी लंबा. म्हणून कसं आहे, गाडी पार्किंग करताना उभी केल्यावर पहिले आपल्या मागून कोणी येते का हे पाहिलं पाहिजे, नंतर फाटक उघडलं पाहिजे. हो, तर फाटकाचे लय प्रकरण आहे, जागेवर ऑन स्पॉट झालेले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमामध्ये सीट बेल्ट हे लय महत्त्वाचं आहे. सीट बेल्ट ज्यानं लावला, हो, 70% त्या व्यक्तीचा जीव वाचू शकते. हो, 30%ची शक्यता काही सांगता येत नाही म्हणा. ज्याची आली त्याची तर कसं त्याचा विषय नाही. पण 70% लोकांचं सीट बेल्टमुळे डोकं त्या स्टेअरिंगवर आपटत नाही, कुठेही फेकल्या जात नाही, त्यामुळे तो वाचू शकते. म्हणून आपण सीट बेल्ट जरूर लावला पाहिजे. ते दंडाचा विषय नाही आहे. आणि हेल्मेट हे नेहमीच आपल्याजवळ असलं पाहिजे. चांगलं ISI मार्कचं क्वालिटीचं वापरलं पाहिजे.
3-4-5 वर्षात बदलून दुसरं घेतलं पाहिजे. त्याची जास्त दिवस हे नसते गॅरंटी. म्हणून आपलं चांगल्या पद्धतीचं साहित्य आपलं असलं पाहिजे. आपण जेव्हा वाहन पार्क करतो त्या ठिकाणी जर समजा आता आपल्याला रस्ता चढावरचा आहे, सपाट रस्ता आहे, अशा वेळेस आपला गिअरमध्ये गाडी असली पाहिजे, हँडब्रेक लावलेला असला पाहिजे आणि उतारावर जर आपण गाडी लावत असेल तर रिव्हर्स गिअरमध्ये पार्किंग केली पाहिजे. आपला रिव्हर्स गिअर असला पाहिजे ज्यावेळेस आपली गाडी उतारावर आपण पार्किंग करून राहिलो. सगळ्यात महत्त्वाचं जे अपघाताचं कारण आहे ते आहे दारू पिणारे. दारू पिऊन जे गाडी चालवते त्याला लय मोठेपणा वाटते म्हणा त्याला. कारण की आपण म्हणते बगड दारूची 3 घंटे अकोला यवतमाळ लागते म्हणे आपल्याला. पण 90 जर मारले ना म्हणे 1.5 तासात गाडी तिथं टच करतो म्हणते मी. एवढा त्याला आत्मविश्वास असते दारू घेतल्यावर. आणि जास्त अपघाताचं आणखी एक कारण म्हणजे ओव्हरटेक. ओव्हरटेक करणे हे आपण टाळले पाहिजे. की कशा ठिकाणी की ज्या ठिकाणी वळण आहे, वळण असताना समोरची गाडी आपल्याला दिसत नाही आणि आपली गाडी त्याला धडकते. म्हणून वळण असताना कधीच गाडीला ओव्हरटेक करायचं नाही. उंच भाग असेल तरी आपण ओव्हरटेक करायचं नाही. अशा ठिकाणी आपण काळजीनं शांततेनं गाडी चालवणे आवश्यक आहे. एस टी वाहतुकीच्या नियमामध्ये जे काही मुलं रोज अपडाऊन करतात हे करतात त्या मुलांना एक महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपण येत असताना खिडकीच्या बाहेर हात डोके बाहेर काढू नये. उतरताना आपल्या बॅगा अटकणार नाही याची दक्षता घ्यावी. बसमधल्या लोकांशी जास्त ओळखी करू नये. आपलं काम भलं आपली शाळा भली एवढंच आपण काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट जे क्लासेसवाले मुलं आहे मुली आहे सकाळी सायकली घेऊन जातात ते क्लासेस करायला. समांतर रेषेमध्ये गाडी आपल्या सायकलला ते चालवतात. त्यामुळे दुसऱ्या वाहनांना रस्ता राहत नाही आणि त्यांची धडक त्यांना लागते. म्हणून त्यांनी गप्पा गोष्टी घरी जाऊन कराव्या. रस्त्याने आपल्या सायकलावर समांतर रस्त्यावर चालून लोकांना त्रास देऊ नये एवढी विनंती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अपघात झाला तर नुसतं फक्त फोटो काढण्यात निघून नाही राहायला पाहिजे माणसांना. 112 हा टोल फ्री नंबर आहे रुग्णवाहिकेसाठी. त्याच्यावर आपण कॉल करून लवकरात लवकर कसं इथं आपल्याला गाडी बोलावता येईल. त्याचबरोबर 112 टोल फ्री नंबर पोलिसाकरता आहे. याच्यावर संपर्क करून त्यांना पाचारण करून अपघात झालेल्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये पोहोचण्याची एक सामाजिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं न घाबरता आपण ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि विमा हा अवश्य दरवर्षी तुम्ही काढा. कारण की जर अपघात झाला तर तुम्हाला तुमच्या गाडीचं नुकसान भरपाई मिळते. दुसऱ्याचं जर आपलं नुकसान केलं आपल्याच्यानं तर आपल्याला कोर्ट जर आपला विमा नसला तर आपल्याला स्वतः तो पैसा भरण्याची आपल्यावर वेळ येते, जमिनी गमावण्याची वेळ येते. म्हणून विमा हे काढणं आवश्यक आहे. आणि लायसन्स स्वतःजवळ असल्याशिवाय कधीच गाडी चालवली नाही पाहिजे. आणि ओव्हरलोडिंग जास्त आशनक्षमता घेऊन आपण वाहन नाही चालवलं पाहिजे. एवढ्या दक्षता आपण या वाहतूक नियमामध्ये आपण केल्या पाहिजे. त्याचबरोबर रस्ता ओलांडताना मुलांनी गोंधळून न जाता आपण ते ज्या जागेवर आहे तिथं स्तब्ध उभं राहिलं पाहिजे. म्हणजे पुढच्या वाहनाला लक्षात येईल की हा इथं उभा आहे, आपण गाडी काढू शकतो. नाही तर गोंधळामुळे त्या गाडीवाल्याला समजत नाही ना त्या मुलाला समजत नाही. अशा पद्धतीनं आपण वाहतुकीचे नियम पाळले आणि खरोखर आपल्याला आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे अपघात कमी प्रमाण करण्यासाठी अकोला जे काही आपलं परिवहन विभाग आहे यांच्यामार्फत जे काही आता आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आपण खरोखर उपयोग करावा. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अपघात होणार नाही याकरता दक्ष राहावे. एवढं बोलून हे आपलं मार्गदर्शन संपवतो. जय हिंद, जय भारत. तर सर्व मंडळींना सूचना आहे, चहा आलेला आहे, सर्वांनी चहा घ्यावा आणि सूचना आल्यानंतर तुम्हाला लवकरच इथून रस्त्याला रवाना केल्या जाईल. 15 मिनिटामध्ये रस्ता ओके होणार आहे. त्यामुळे चहा सर्वांनी घेऊन जावा ही विनंती. कार्यक्रम संपला. उद्या नवीन विषयासह भेटू 5 वाजता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.